नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतोय। राज्यामध्ये पहिले सोलर गाव म्हणून राजापूर तालुक्यातील कशेळी गाव ओळखले जाणार आहे। संपूर्ण गाव सोलरने प्रकाशमय करण्यात येणार असून लवकरच या कामाला सुरुवात होईल। यामुळे या कशेळी गावचे नाव देशाच्या नकाशावर आणखी ठळक होणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात रविवारी लातूर शहरात त्यांच्या उपस्थितीत विराट शाखा दर्शन हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमास दत्तात्रय होसबडे हे उपस्थित राहणार आहेत। लातूर शहरातील 61 वस्तीतील शाखा या रविवारी राजस्थान विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5 ते 7 या एकाच वेळात लागणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा होतोय। भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी छावा चित्रपटाबद्दल भूमिका स्पष्ट केली। छत्रपती संभाजी महाराज आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत। त्यांच्या जीवनाची माहिती देणारा चित्रपट महाराष्ट्रातील सगळ्यांनीच पाहिला पाहिजे असं ते म्हणाले आहेत। विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोकणात मतदारांवर प्रभाव पाडण्यात सपशेल अपयशी ठरली। जुने जाणते आणि जनाधार असलेले नेते पक्षाला सोडून जाण्याच्या तयारीत आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे पक्ष पातळीवर ही गळती रोखण्यासाठी पावले उचलली जात नसल्याने आगामी काळात पक्षाचे कोकणातील भवितव्य अडचणीत येण्याची शक्यता आहे। अंध, अपंग, अतिशय वृद्ध, आजारी गर्भवती तसेच नवदाम्पत्यांना आता सावळ्या विठुरायाचे झटपट दर्शन मिळणार आहे। यासाठी त्यांनी येथील संत तुकाराम भवन येथे संपर्क साधावा असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले। हिंजवडी येथे 3 मित्रांनी मिळून जबरदस्तीने एका मित्राला कपडे काढायला भाग पाडून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर आयोडेक्स लावण्यास सांगितले। त्यानंतर त्याचे नग्नावस्थेतील व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले। या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर उपमुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंना ठाण्यातच घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षानं जोरदार फिल्डिंग लावली आहे। शिंदेंचे कडवे राजकीय विरोधक असलेल्या गणेश नाईक यांच्याकडे भाजपनं महत्त्वाची जबाबदारी दिली आहे। ठाण्यात दर 3 महिन्यांनी जनता दरबार घेण्याची घोषणा त्यांनी केली आहे। दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर घोंडा येथे मोदींची जाहीर सभा होत असताना एक अजब प्रकार घडला। जिथे सर्व उमेदवार मोदींचे हस्तांदोलन करत होते तिथे एका तरुण उमेदवाराला पंतप्रधान मोदींनी वाकून 3 वेळा नमस्कार घातला। हा तरुण उमेदवार म्हणजे पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रवींद्र सिंग आहेत। लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे काही दिवसांपूर्वी शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाला होता। यानंतर अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील 4200 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे। उदगीर येथील रामनगरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्लूचे निदान झाले आहे। धुळे शहरातील देवपूर या शैक्षणिक व उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरातील वेगवेगळ्या कॅफेंवर गुरुवारी पोलिसांनी छापे टाकून आक्षेपार्ह साहित्य जप्त केले। अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यात घेण्यात आले असून संबंधित कॅफे मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांवेळी गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणाऱ्या शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांनी परीक्षेसंबंधीचे काम न करण्याबाबत घेतलेल्या निर्णयात बदल केलाय। काळी जादू केल्याची भीती दाखवून एकाने बालेवाडी भागातील ज्येष्ठ महिलेची 28,77,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पुणेकरांच्या मिळकत करात यंदाच्या वर्षी कोणतीही वाढ न करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केलाय। यामुळे सलग 9व्या वर्षी पुणेकरांना दिलासा मिळणार आहे। महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत राज्यात सत्ताधारी असलेल्या मंडळींनी कोणतीही करवाढ न करण्याच्या सूचना महापालिकेला केल्याची चर्चा आहे। अहमदनगरच्या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकेबाबत औरंगाबाद न्यायालयाने अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून युक्तिवाद सादर करण्यासाठी त्यांना 4 आठवड्यांची मुदत दिली आहे। काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तात्काळ कारवाई केली आणि केंद्र, राज्य सरकार, अहमदनगर आणि महानगरपालिकेसह सर्व संबंधित विभागांना नोटीस बजावल्या। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील 1ली ते 8वीच्या पात्र विद्यार्थ्यांना त्रिस्तरीय आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र त्रिस्तरीय आहार देण्यास स्थानिक पातळीवर अडचणींमुळे त्यात बदल करून पोषण आहारासाठी 12 पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत।
वसई विरार शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून पुढील 20 वर्षात ही लोकसंख्या 50 लाखांच्या घरात जाणार आहे। त्यामुळे प्रस्तावित विकास आराखड्यात या लोकसंख्येनुसार नियोजन करण्यात येणार आहे। त्यासाठी विकास आराखड्याचे 10 विभागात तयार करण्यात आले आहे। वसई विरार शहरात डासांचा उपद्रव रोखण्यासाठी वसई विरार महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे। यासाठी डासांचा प्रभाव असलेली 99 ठिकाणी शोधून काढली असून तेथे विशिष्ट रसायनाचा वापर करून डासांचा समूळ नायनाट केला जाणार आहे। औषध फवारणी देखील आता 2 वेळेस करण्यात येईल। डोंबिवली पश्चिमेतील देवी चापाडा येथील हनुमान मंदिराजवळ काही वर्षापासून घरगुती पद्धतीने सुरू असलेली देशी विदेशी मद्यांचा अड्डा पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून विष्णुनगर पोलिसांनी बुधवारी उद्ध्वस्त केला। विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता परिचारिका संवर्गातील प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे। BSc नर्सिंग, सामान्य परिचर्या व प्रसविका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, मनोरुग्ण तज्ञ परिचारिका या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे। विमाननगर भागातील एका बहुराष्ट्रीय BPOच्या आवारात झालेल्या तरुणीच्या खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील BPO तसेच IT कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी नियमावली तयार केली आहे। BPO आणि IT कंपन्यांच्या प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे। राज्यात उद्योगस्नेही वातावरण राहिले नसून राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याचे नीती आयोगाच्या अहवालात म्हटलंय। राज्याची वित्तीय तूटही वाढली आहे। त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत जनतेपुढे वस्तुस्थिती येण्यासाठी सरकारने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी केली। शाळा महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपाऱ्यांवर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली। हडपसर आणि काडे पडळ परिसरातील 8 टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या। पोलिसांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सहकार्याने ही कारवाई केली आहे। शाळा आणि महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे। देशातील 28 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 4% निधीची तरतूद करणे आवश्यक आहे। साक्षरता, कौशल्य शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून देशातील गरिबी निर्मूलन करणे शक्य आहे। त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी अशी मागणी सेंटर फॉर हॉलिस्टिक ह्युमन डेव्हलपमेंट रिसर्च ने 7व्या जन अर्थसंकल्पाद्वारे केली आहे। जगातील अब्जाधीशांना मोठा झटका बसला आहे। त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे। अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेनं अब्जाधीशांना हा मोठा धक्का दिला आहे। अमेरिकेचे केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणतीही कपात केलेली नाही। सलग 3 वेळा दर कमी केल्यानंतर सेंट्रल बँकेने यावेळी कोणतीही निर्णय घेतला नाही। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे। निर्मला सीतारमण 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रातील NDA सरकारचा अर्थसंकल्प मांडतील। केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून सर्वसामान्यांसह विविध घटकांना अपेक्षा आहे। कोणत्या क्षेत्राला काय मिळणार आहे, आता याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण सुरू आहे। गुंतवणूकदारांना देखील मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे। म्युच्युअल फंड SIP मधील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते, मात्र शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम SIP मधील गुंतवणुकींवर देखील पाहायला मिळत आहे। शेअर बाजारातील घसरणीमुळे गेल्या 3 महिन्यांमध्ये म्युच्युअल फंडमध्ये जवळपास 10 ते 15% घसरण पाहायला मिळाली आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शेतीविषयक योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असणं आवश्यक आहे। केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाकडून ॲग्रीस्टॅक या डिजिटल उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलाय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाचा मुख्य उद्देश देशांतर्गत उत्पादन आणि नोकऱ्यांना चालना देणे हा आहे। त्यांच्या पहिल्या कार्यकाळात जनरल लॉईज सिस्टम ऑफ प्रेफरन्स हटवल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा धक्का बसला। पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर हे धोरण अधिक कडक केले जाईल, ज्याचा भारतीय निर्यातीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे संकेत ट्रम्प देत आहेत। चीनने डीपसीक लॉन्च करून AI विश्वात खळबळ उडवून दिली आहे। जगभरात डीपसीकची चर्चा होत असताना त्याच्याशी संबंधित वादही समोर येऊ लागले आहेत। डीपसीकला काही युजर्सनी
उईगर मुस्लिमांबद्दल विचारलं, त्यावर चीन जो प्रकार करतो तसंच उत्तर दिलं. त्यामुळे डीपसीकच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. चीन डीपसीकच्या माध्यमातून आपल्या अजेंड्याचा प्रचार करत असल्याचा आरोप होतोय. चीन हा चित्र विचित्र प्राणी आणि जीवजंतूंचे सेवन करणारा देश असून अनेक विषाणूंचे माहेरघर देखील बनला आहे. चीनचे प्राणी संग्रहालय वाघांची युरिन विकत आहे. या वाघांच्या युरिनला प्यायलास संधिवातही अनेक आजारांवर उपचार केला जात आहे. वाघांच्या युरिनला जर व्हाईट वाईन सोबत घेतले तर अधिक फायदा होतो असा दावा चीनी लोकांनी केला आहे. अमेरिकेत व्हाईट हाऊस जवळ मोठा विमान अपघात झाला. दुर्घटनेनंतर विमान पोटोमॅक नदीत कोसळलं. नदीतून आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हेलिकॉप्टरला विमान धडकल्यानं हा भीषण अपघात झाला. सॉफ्टवेअर इंजिनियरला त्याच्या पत्नीचे एका बिल्डर सोबत प्रेम संबंध असल्याचा संशय होता. या संशयामुळे त्याने जे केलं याने पोलिसही चक्रावली आहेत. या सॉफ्टवेअर इंजिनियरने थेट YouTube वरून बॉम्ब कसा बनवायचा हे शिकून घेतलं. त्यानंतर बॅटरी रिमोटचा वापर करून त्याने बिल्डरच्या डस्टर कारमध्ये स्फोट केला. या प्रकरणी पोलिसांनी सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक केली आहे. 11 वर्षांच्या निष्पाप मुलाच्या साक्षीवरून आरोपी पतीला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांनी एका प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय देत ही शिक्षा सुनावली. वडील रोज आईला मारहाण करत असे. पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी 10 वर्षांच्या कारावासासोबतच 50,000 रुपयांचा दंडही ठोठावलाय. लखनौमध्ये आता बाईक टॅक्सींसाठी परमिट अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत चालणाऱ्या बेकायदेशीर बाईक टॅक्सींना आळा घालण्यासाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. नवीन बदलांनुसार आता बाईक टॅक्सी परमिटसाठी 1350 रुपये शुल्क भरावे लागेल आणि प्रत्येक सीटसाठी 600 रुपये टॅक्स फी भरावी लागेल. महाकुंभ मेळाव्यात मौनी अमावस्येला चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज आग लागली आहे. प्रयागराज येथील सेक्टर 22 मध्ये ही आग लागली असून या आगीत 15 टेंट जळून खाक झाले आहेत. स्वीडनमध्ये अनेकदा कुराण जाळणाऱ्या इराणी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वीडन येथील माध्यमांच्या हवाल्याने एपीने सांगितले की स्टॉकहोम जवळ त्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आसाममधील कछार जिल्ह्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्य हादरले. धोलाईमध्ये शेजारच्या तरुणाने एका महिलेवर तिच्या मुलांसमोर बलात्कार केला आणि नंतर तिच्यावर ऍसिड फेकलाय. दरम्यान ही घटना 22 जानेवारी रोजी घडली असून 23 जानेवारी रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत धक्कादायक प्रसंग उघडला आहे. 39 वर्षीय सहशिक्षकाने 6वीत शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलीवर शाळेच्या आवारात बलात्कार केल्याचा आरोप केला जात आहे. पीडित विद्यार्थिनीच्या आईने शिक्षकांविरोधात माधवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला बुधवारी अटक करण्यात आली आहे. काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना गुरुवारी उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे एका महिलेने दाखल केलेल्या बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सीतापूरचे खासदार राठोड हे त्यांच्या घरी पत्रकार परिषद घेत होते. त्याच वेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी तरुण विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी एआयचा वापर करून घेण्याबरोबरच स्वतःची बुद्धी वापरून विचार करण्याचे कौशल्य देखील विकसित करण्याबाबत सल्ला दिला. तसेच विद्यार्थ्यांनी फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून राहू नये असा सल्ला देखील दिला आहे. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आणि त्यानंतर आजपर्यंत अशोक मामांवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. अशोक सराफ यांना शुभेच्छा देणारी खास पोस्ट त्यांची सहकलाकार नेहा शितोळेने केली आहे, ज्यामध्ये तिने त्यांच्यासोबतचा खास फोटो शेअर करत भावना व्यक्त केलाय. याशिवाय तिने अशोक सराफ यांना स्वतःहून शुभेच्छा देता आल्या याबद्दल आनंदही व्यक्त केलाय. अक्षय कुमारचा स्काय फोर्स चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय. त्यामुळे अक्षय कुमारच्या करिअर मधला फ्लॉप सिनेमांची साखळी या सिनेमानं मोडली आहे. 24 जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर वीकेंडचा सिनेमाला चांगलाच फायदा झाल्याचा दिसून येत आहे. 1965च्या भारत-पाक युद्धाच्या सत्य घटनेवर हा सिनेमा बेतला आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्यातला व्हायरल झालेला चेहरा म्हणजे मोनी भोसले अर्थात मोनालिसा. मोनालिसाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. दरम्यान याच मोनालिसाला चित्रपट मिळालाय. दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी आज मोनालिसाची भेट घेतली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शाहिद कपूरच्या देवा चित्रपटाची चर्चा सुरू आहे। येत्या शुक्रवारी हा चित्रपट रिलीज होत आहे। चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत। अशा चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढत आहे। त्यामुळे निर्मात्यांना या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात केली आहे। गायिका वैशाली सामंतनं एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलाय। वैशाली सामंत गायिका सावनी रवींद्रच्या पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाली की मराठी कलाकारांना ना पीएफ मिळतो ना पेन्शन, याकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं असं ती म्हणाली आहे। बिग बॉस 13 मध्ये प्रसिद्धी मिळालेली माहिरा शर्मा चर्चेत आली आहे। ती टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटू मोहम्मद सिराज प्रेमात पडल्यामुळे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत, पण दोघांपैकी कुणीच याबाबत अधिकृत वक्तव्य केलेले नाही। तसेच दोघांकडूनही या वृत्ताचं खंडनही करण्यात आलेले नाही। देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी करंडक स्पर्धेच्या 7व्या आणि अखेरच्या फेरीत मुंबई आणि मेघालय यांच्यातील लढत शरद पवार क्रिकेट अकादमी BKCच्या मैदानात रंगली आहे। या सामन्यात शार्दुल ठाकूरसह मुंबईच्या ताफ्यातील अन्य गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर मेघालयची अवस्था बिकट झाली। नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेला मेघालय संघ अवघ्या 86 धावात आटोपला। विराट कोहली रणजी ट्रॉफी 2025 मध्ये दिल्ली संघामधून तब्बल 12 वर्षांनंतर पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे। दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध रेल्वे या सामन्यासाठी विराटने तयारी सुरू केली आहे। या सामन्यांमधून आपल्या अपयशाची मालिका खंडित करण्यात यशस्वी होतो का हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे। सध्या खराब फॉर्ममुळे विराट कोहलीचा टीकेचा सामना करावा लागत आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यापूर्वी आता भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली, कारण मोहम्मद शमीनंतर आता भारताचा अजून एक खेळाडू फिट ठरल्याची माहिती समोर आली आहे। आपला फिटनेस सिद्ध केलाय आणि तो खेळाडू आहे कुलदीप यादव। कुलदीपला आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने फिटनेस बाबत हिरवा कंदील दिलाय। ऑस्ट्रेलियाने मायदेशात टीम इंडियाला पराभूत करत 10 वर्षांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली। ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात टीम इंडियावर 3-1 अशा फरकाने मालिका विजय मिळवली। ऑस्ट्रेलियाने श्रीलंका विरुद्धही तसाच तडाखा कायम ठेवत नववर्षातील नवकोऱ्या कसोटी मालिकेत अप्रतिम सुरुवात केली आहे। ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध गॉल येथे खेळवण्यात येत असलेल्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात सॉलिड सुरुवात केली। तर या होत्या आजच्या सुपर 50 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।